हॅलो मित्रांनो, माझ्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण काय केलं होतं, प्रॅक्टिस सेट 3 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 4 घ्यायचे। पहिल्या चॅप्टरमधली 4थी प्रॅक्टिस सेट घ्यायची आहे। त्याच्या आधी आपल्याला 1-2-3 सॉल्व केलेले एक्झाम्पल घ्यायचे आहेत। तर आपण काय करणार, तर 1 बाय 1 घ्यायचे। आता हे काय, आतापर्यंत आपण डिटरमिनंट वगैरे केलेले, तर आता इथं आपल्याला वेगळ्या प्रकारामध्ये एक एक्झाम्पल दिलं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर ते वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत। तर आपल्याला ते काय करायचे, तर सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे की एक्स म्हणजे किती आणि वायमध्ये किती। तर आपण काय करणार, तर आधी एक एक एक्झाम्पलला कन्वर्ट करणार आहोत आणि नंतर शेवटला आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणार आहोत। तर आपण काय करू, तर यांना आपण लिनियर, हे काय नॉन लिनियर फॉर्मॅटमध्ये आपण काय करू, त्याला लिनियर फॉर्मॅटमध्ये घेऊ। तर आपण काय करू, ते 1 बाय 1 म्हणजे एक आणि एक कन्वर्ट करून घेऊ। तर पहिले एक्झाम्पल लिहूत आपण 4 बाय एक्स प्लस 5 बाय वाय इक्वल टू 7। ते एक्झाम्पल आपण काय करू, तर 4 1 बाय एक्स प्लस 5 1 बाय वाय इक्वल टू 7। आपण काय केलं, फक्त एक 4 कॉमन घेतला आहे। इन केस आपण काय करू, आता ह्यांनी जर या 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 बाय एक्स येणार आहे आणि 5ने केलं तर 5 बाय वाय येणार आहे। तर आपण काय केलं, फक्त एक्स आणि वाय जे आहे तर ते कॉमन घेतलेलं आहे। तर सेम सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सेम त्याच प्रकारे घ्यायचं आहे। 1 बाय एक्स प्लस 1 बाय वाय इक्वल टू 5। आपण काय केलं, हे एक्स आणि वाय कॉमन घेतलेले आहेत। तर आता दोन्हीमध्ये ह्याला सेकंड एक्झाम्पल देऊ। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय केलेलं, आपण 1 बाय एक्स आणि 1 बाय वाय हे कॉमन घेतलेले। तर मग आपण काय करू, तर 1 बाय एक्स आणि 1 बाय वायच्या जागी आपण एक दुसरी व्हॅल्यू तात्पुरती पुट करू, तो जेणेकरून आपल्याला इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे। तर काय करू, तर 1 बाय एक्स इक्वल टू एम अँड एन इक्वल टू 1 बाय वाय। तर आपण काय केलं, फक्त 1 बाय एक्स म्हणजे एम घेतलं आणि 1 बाय वाय म्हणजे काय केलं, आपण एन घेतलं आहे। तर आपण काय करू, त्या व्हॅल्यू पुट करू, तर कशामध्ये, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये। इक्वेशन 1 अँड 2 काय केलं, 1 बाय एक्स इक्वल टू एम आणि एन इक्वल टू 1 बाय वाय, सो इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट करू। तर आता बघू, तिथं एम म्हणजे काय 1 बाय एक्स, तर इथं काय 1 बाय एक्स म्हणजे 4m प्लस 1 बाय वाय म्हणजे काय, आपण एन टाकले म्हणजे 5n इक्वल टू 7। आणि इक्वेशन सेकंड काय 3 1 बाय एक्स म्हणजे काय m प्लस 1 बाय वाय म्हणजे काय एन म्हणजे 4n इक्वल टू 5। हे काय झालं, तुमचं लिनियर फॉर्ममध्ये आलेले। आपण काय फक्त 1 बाय एक्स आणि 1 बाय वायची काय केली, आपण व्हॅल्यू पुट केली आहे, कन्सिडर केली की एम म्हणजे 1 बाय एक्स आणि एन इक्वल टू 1 बाय वाय, जेणेकरून आपल्याला एक लिनियर फॉर्मॅट आलेला आहे, जेणेकरून आपल्याला 2 इक्वेशन यूज करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढता येईल। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला इक्वेशन काय करू, 3 देऊ आणि ह्याला 4 देऊ। जे की 3 आणि 4चं यूज करून आपण काय करू, एमची आणि एनची व्हॅल्यू काढू। ज्यावेळेस एमची आणि एनची व्हॅल्यू निघून त्यावेळेस ॲटोमॅटिकली एक्स आणि वायची व्हॅल्यू निघून जाईल। तर बघू, तर आता इथं काय 4m 3n, तर इथं एम आणि एन जर डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी केली किंवा बेरीज जरी केली तर काय होतं आहे, कोणताही पार्ट कट होत नाही आहे। तर मग आपण काय करू, तर ह्याला 4ने मल्टिप्लाय करूत आणि ह्याला 3ने मल्टिप्लाय करूत, जेणेकरून 4 ते 12 आणि 3 चौक 12 होऊन जाईल। ह्याची वजाबाकी केली तर एक कट होऊन जाईल। तर मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1 अँड 4 टू इक्वेशन 4। तर काय केलं आपण, 3ने इक्वेशन इथं 3 आहे, 3ने काय करायचं, आपल्याला इक्वेशन 3ला गुणायचं आणि 4ने 4ला,
जेणेकरून काय होईल इथं 12 येऊन जाईल आणि वजाबाकी केल्यानंतर एक लेटर कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला एनची व्हॅल्यू भेटून जाईल. ज्यावेळेस आपल्याला एनची व्हॅल्यू भेटेल त्यावेळेस आपण दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकून एनची सुद्धा आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल आणि दोन्ही एम आणि एनची यूज करून आपण वाय आणि एक्स दोन्हीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर बघूत आपण इक्वेशन काय येते. तर जर आधी 3 टाकून आपण मल्टिप्लाय करू तर 4 त्रिक 12 एम प्लस 5 त्रिक 15 एन इक्वल टू 7 त्रिक 21. आणि आता हिने काय करतो 4ने 4ला मल्टिप्लाय होतं 4 त्रिक 12 एम प्लस 4 चौक 16 एन इक्वल टू 5 चौक 20. हे झालं तुमचं इक्वेशन. आता काय करायचं आपल्याला हे इक्वेशन 5 आणि हे 6. तर इक्वेशन 5 आणि 6चा आपल्याला वजाबाकी केल्यानंतर काय होईल दोन्हीपैकी एक कॅन्सल होऊन जाईल लेटर आणि दुसरं व्हॅल्यू निघून जाईल. तर आपण काय करू तर वजाबाकी करू. तर काय करू आपण वजाबाकी करू म्हणजेच काय सबट्रॅक्शन करू. तर सबट्रॅक्शन इक्वेशन 5 and 6. आपल्याला काय करायचं 5 आणि 6ची वजाबाकी करायची आहे. तर 12m प्लस 15n इक्वल टू 21 आणि 12m प्लस 16n इक्वल टू 20. ह्याची काय करा आपल्याला वजाबाकी. तुम्हाला तर आधीच माहिती आहे की वजाबाकीमध्ये खालचे साईन चेंज होऊन जातात. तर हे 12 कॅन्सल झाले म्हणजे किती आले 0. हे 15n मधून जर 16n गेले तर किती राहणार -1n इक्वल टू 21 मधून जर 20 गेले तर किती राहणार 1. आता हेच मायनस जर इकडं नेलं तर काय होणार ते इकडं मायनसमध्ये जाणार. तर हे काय करू आपण हे इकडे घेऊन जाऊत आणि हे इकडे घेऊन जाऊत. म्हणजे काय होईल -1n इकडे गेलं काय होईल +n होईल इक्वल टू हे इकडे गेलं काय होईल +n होईल आणि हे 1 प्लस इकडे आलं काय होईल -n होईल 1. म्हणजे n इक्वल टू -1 ही आली तुमची फर्स्ट व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं हे इक्वेशन 3 मध्ये किंवा 4 मध्ये पुट करू होतं. तरी आपलं इक्वेशन तुम्हाला माहित होतं की इक्वेशन आपलं 3 काय आहे. तर इक्वेशन n इक्वल टू -1 पुट इन इक्वेशन 3. म्हणजे काय करायचं इक्वेशन 3 मध्ये किंवा तुम्ही 4 मध्ये सुद्धा मांडू शकतात. तर आपलं इक्वेशन 3 काय होतं 4m प्लस 5n इक्वल टू 7. तर 4m प्लस 5 -1 इक्वल टू 7. आपण काय केलं यांच्या जागेवर -1 व्हॅल्यू टाकली. तर 4m मायनस 5 × 5 तर हे -1ने जर 5ला मल्टिप्लाय केलं गुणाकार केला तर काय होणार -5 इक्वल टू 7. तर 4m इक्वल टू हे -5 इकडे गेलं काय होईल +5 म्हणजे 7 + 5. तर 4m इक्वल टू 7 × 5 12. तर m इक्वल टू 12. आता हे 4 इकडे गुणिले इकडे आलं काय भागिले तर 4 त्रिक 12 म्हणजे m इक्वल टू किती आली तुमचं 3. n ची व्हॅल्यू आणि m ची व्हॅल्यू आपण काय केली पुट केली आहे. तर आता आपण काय केलं होतं m इक्वल टू काय केलं होतं आपण 1/x टाकलं होतं. तर हा x इकडे घेऊत आपण आणि हा m इकडे घेऊ म्हणजे इकडे घेऊ होतं. तर m गुणिले x इक्वल टू 1. आता हा m इकडे गुणिले इकडे आलं काय भागिले म्हणजे काय होईल x इक्वल टू 1/m. तर m ची व्हॅल्यू किती 3 म्हणजे x इक्वल टू 1/3 ही आली तुमची x ची व्हॅल्यू. सेम तशीच y. तर n इक्वल टू 1/y टाकलं होतं. तर y इक्वल टू 1/n म्हणजेच y इक्वल टू -1
सॉरी +1 भागिले -1, कारण यांची व्हॅल्यू काय आहे -1. याचा अर्थ काय आहे y = -1, कारण हे मायनस काय होईल मायनस प्लस मायनस, म्हणजे x, y = 1/3, -1. ही आली तुमची फायनल व्हॅल्यू. अशा प्रकारे काय झालेलं तुमचं इक्वेशन फर्स्ट सॉल्व झालेलं आहे. सेम आपण काय करणार तर पुढच्या लेक्चरमध्ये असेच 2 एक्झाम्पल घेणार आहोत, ते पण सॉल्व केलेले, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार तर प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. इन केस तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जर काही कळालं नसेल तर पुढचं लेक्चर पण पहा. त्याच्यामध्ये बी जर नाहीच कळालं तर मला व्हॉट्सअप करा किंवा मला कॉल करा किंवा तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. तर माझा नंबर आहे 88 57 92 85 04. जर तुम्ही चॅनलला माझं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.